हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी झटपट स्वादिष्ट भेंडी। त्यासाठी मी इथे भेंडी चिरून घेतली आहे। आता सर्वात आधी मी इथे कढईमध्ये तेल तापवलं। सर्वात आधी मोहरी घातली। मोहरी चांगली तडतडली की आपण बारीक चिरलेला कांदा घालूया। एक मध्यम कांदा मी घातला आहे। हिरव्या मिरच्या घातल्या आहेत। जेवढी भेंडी आहे त्यानुसार, माझी अर्धा किलो भेंडी आहे त्यानुसार मी मिरच्या आणि कांदा घेतला आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार घ्या। आता थोडंसं परतून घ्या। परतल्यानंतर त्यामध्ये आपण घालायचा आहे कढीपत्ता। आता कढीपत्ता चांगला फ्राय करून झाला की लगेचच मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातला आणि चांगली परतून घेतली। कांदा जरासा गुलाबीसर झाला की हिंग घातला आणि परत परतून घेतला। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाका। हळद टाका। अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे। हळद परतली की लगेचच मी टोमॅटो घातला, कारण आपल्याला हळदीचा रंग बदलायचा नाही आहे। लगेचच टोमॅटो घातला। टोमॅटो परतल्या मी लगेच भेंडी घातली। जेवढी भेंडी चिरली होती त्यातली थोडीशी भेंडी मी आधी घातली। थोडीशी परतली म्हणजे तो कांदा चांगल्या प्रकारे मिक्स झाला पाहिजे भेंडीमध्ये। आणि आता मी थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करते। भेंडी थोडीशी परतली की त्यामध्ये लिंबाचा रस ॲड करायचा आहे। बघा, मी अर्धा लिंबाचा रस ॲड केला। सगळी भेंडी टाकली। 10 मिनटं चांगली भेंडी शिजवून घेतली। आता बघा, भेंडी आपली मस्तपैकी थोडीशी अर्धी कच्ची आहे म्हणून मी हलवली। त्याच्यावर मी मोठं झाकण ठेवलं, त्यावर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा 10 मिनटं शिजायला ठेवली। भेंडी लवकर शिजते त्यामुळे ओव्हरकुक होऊन देऊ नका। बघा, एकूण 15 ते 17 मिनटानंतर मी सगळं झाकण काढलं। आता आपली भेंडी चांगली शिजली आहे। मस्त भेंडी खाण्यासाठी रेडी आहे। चटपटीत भेंडीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।